श्री स्वामी विश्वसंदेश, एक सांस्कृतिक चळवळ. ह्या त्रैमासिकातील परमपूज्य श्री स्वामी स्वरूप सद्गुरू लाटकर काकांच्या अमृत दिव्यवाणीद्वारा प्रकट झालेले प्रबोधन सादर होत आहे. विषय: परिपूर्ण आनंद प्राप्तीसाठी कर्म, ज्ञान, भक्ती साधना. पुष्प 3. सादर करता प्रवीण जोशी. परिपूर्ण आनंद प्राप्तीसाठी कर्म, ज्ञान, भक्ती साधना. भाग 3. प्रत्येक जीवास 5 विषय निर्माण झालेले आहेत. 5 विषयांचे पंचीकरण कृतीने पंचमहाभूते निर्माण झाली. या पंचमहाभूतांच्या साह्याने जीवास स्थूल देह प्राप्त झाला. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूते आहेत, ज्यांच्यामुळेच जीवास शरीर प्राप्त झाले. या स्थूल देहाच्या म्हणजेच शरीराच्या माध्यमातून जीव पंचज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय यांना घेऊन 5 विषयांच्या तृप्तीसाठी आपला प्रवास चालू ठेवतो. पण या प्रवासात जीवास तृप्ती प्राप्त न होता उलट अतृप्तीच मिळते. म्हणूनच साधनेच्या पहिल्या टप्प्यावर हा विचार करायचा आहे की पंचविषयांच्या उपभोगासाठी होणाऱ्या कार्याचे परिवर्तन भगवत भक्तीमध्ये कसे होईल. या पहिल्या टप्प्यास कर्मसाधना असे म्हणतात. या कर्मसाधनेचा पहिला टप्पा म्हणजेच पंचमहाभूतात्मक स्थूल देह म्हणजेच शरीर, यापुढे सूक्ष्म देह व नंतर कारण देह व पुढे अंतरंगामध्ये कसा प्रवेश करायचा व स्थूल, सूक्ष्म आणि कारण देहाची शुद्धी कशी करायची हा होय. आता आपण याचा विशेषत्वाने विचार करणार आहोत. तमोगुण प्रधान जीवाने मूलतः स्वरूपतः सद्गुणांचा आधार घेतलेला असतो. विषयोपभोगानंतर तमोगुण प्रधानतेचा भाग प्राप्त होत असतो. पण खरे पाहिले असता मुळात तो सत्वगुण प्रधान असून त्यावर तमोगुणाची छाया होती. जीव हा चैतन्यशील असून आनंद स्वरूपामध्ये होता. पण विषयाच्या प्रयुक्तीने त्याला तमोगुणाची छाया प्राप्त झाली असता सद्गुणाचा लोप झाला किंवा अंशात्मक भाग राहिला. त्या जीवाची ही चैतन्यमयता चित्ताचा आधार घेऊन चालत असल्याने रजोगुणाचाही प्रादुर्भाव त्याच्यामध्ये होतो. अशा रीतीने कुठे सत्वगुण, कुठे तमोगुण आणि कुठे रजोगुण अशा त्रिगुणाचा आधार घेत जीवाचे भ्रमण चाललेले असते. प्रत्येक जीवास काही विशेष असे गुण प्राप्त झालेले असतात. प्रत्येक जीव सत्वगुण, रजोगुण प्रधान, तमोगुण प्रधान असताना अशा गुणांचे मिश्रण झाले ज्यामध्ये एखाद्या गुणाची प्रधानता निर्माण झाली. अशी गुणप्राधान्यता असलेला जीव दशेंद्रियाच्या माध्यमातून विषयाचे सेवन करीत भ्रमण करीत असताना मायेच्या झपाट्यात आला व त्यामुळे बद्ध झाला. अशा स्थितीत ही बद्ध अवस्था दूर करण्यासाठी करावी लागणारी साधना म्हणजेच कर्मसाधना होय. यामध्ये गुणांच्या अनुसार कर्म करून बद्ध अवस्था दूर करण्यासाठी केलेली साधना म्हणजेच कर्मसाधना होय. गुणांच्या अनुसार कर्म करणे म्हणजेच ज्या क्रियेतून आम्हास सहजानंद प्राप्त होतो, जी क्रिया आम्ही सहजतेने करतो, ज्या क्रियेने आम्हास तृप्ती व आनंदाचा अनुभव येतो, ती कृती आपल्या मूळ गुणांच्या अनुसार असते. जीव ज्या वेळेस अशी कृती करतो तेव्हा त्याचा स्वभाव प्रकट होत असतो. जीवाच्या स्वभावानुसार जसा गुण असेल तसेच त्याचे कार्य असले पाहिजे.
आपला गुण सोडून वेगळेच कार्य तो करीत असेल तर तो त्याचा स्वधर्म असणार नाही. म्हणून सद्गुरू सांगतात की आपल्या स्वभावास ओळखा. असे झाल्यास जीवास तृप्ती मिळेल. यासाठी सर्वात आधी काय करावे, तर प्रत्येक जीवाने गुणकर्म विभागाच्या सिद्धांताप्रमाणे आपल्या गुणांच्या अनुसार कार्य करायचे. हे कार्य करण्यासाठी कर्मसाधनेचे प्रकार आपण पुढील भागात समजून घेऊ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.